Dear guys, today we are going to learn a poem. The poem name is Why. This is the 8th class poem which is very good, always asking why and why questions. Let's see the poem of Why. I know a curious little boy. I know a curious little boy who is always asking why. मग काय म्हटले बघा, तर मला माहीत आहे. काय माहीत आहे मला, तर एक जिज्ञासू मुलगा माहीत आहे. मी तो जिज्ञासू मुलगा ओळखलेला आहे की जो जिज्ञासू मुलगा काय करतो, ही इज ऑलवेज आस्किंग व्हाय, की जो नेहमी का असा प्रश्न विचारतो. बघा, नेहमी का विचारतो, का असा प्रश्न विचारतो. व्हाय दिस, हे का. काय म्हणतोय, व्हाय दिस, हे का. त्यानंतर व्हाय दॅट, ते का. व्हाय दॅट, ते का. व्हाय देन, मग का. आणि त्यानंतर काय म्हणतोय, व्हाय नाऊ, आता का. व्हाय नाऊ, आता का. व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. मग का नाही, व्हाय नॉट, का नाही. त्यानंतर व्हाय बाय अँड बाय, आणि का बाय बाय. म्हणजे असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाले. म्हणजे एक कसा मुलगा आहे, क्युरियस मुलगा आहे, म्हणजे याचा अर्थ जिज्ञासू मुलगा आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शूड स्विम. आता त्याला इथं काय जाणून घ्यायचं आहे, ही वॉन्ट्स टू नो, त्याला जाणून घ्यायचं आहे. काय जाणून घ्यायचं आहे, व्हाय वूड शूड स्विम. आता लाकूड का पोहतं हे त्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे प्रश्न पडला आहे त्याला की लाकूड का बरं पोहतं. त्यानंतर काय म्हणतोय, व्हाय लीड अँड मार्बल्स सिंक. आता काय म्हणले, व्हाय लीड म्हणजे काय, शिशे. बघा, अँड मार्बल्स सिंक, आणि संगमरवरी दगड असतील तर हे का बरं बुडतात. शिशे आणि संगमरवरी दगड असतील तर ते का बुडतात, हाही त्याला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे का असा प्रश्न पडलेला आहे त्याला. त्यानंतर काय, व्हाय स्टार्स शूड शाईन. तारे का चमकतात. व्हाय स्टार्स, स्टार म्हणजे तारे, तर शाईन्स का होतात, चमकतात का. अँड वाइंड्स शूड ब्लो, वाइंड्स शूड ब्लो, आणि वारा का वाहतो किंवा वारा का व्हायला पाहिजे, हाही त्याला प्रश्न पडलेला आहे. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. व्हाय वी ईट, आपण का खातो. अँड ड्रिंक, आणि का पितो, हाही त्याला काय पडलेला आहे, एक मोठा प्रश्न पडलेला आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. त्याला हे जाणून घ्यायचं आहे की ढग कशामुळे तयार होतात. काय जाणून घ्यायचं आहे, तर ढग कशामुळे तयार होतात. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय, आणि ते आकाश का पार करतात. ते ढग आकाशाला का पार करून जातात हेही त्याला जाणून घ्यायचं आहे. व्हाय सिंक द सन बिहाइंड द हिल्स, आणि टेकडीच्या पलीकडे सूर्य का बुडतो, तिथंच का बुडतो, हा प्रश्न कोणाला निर्माण झाला, तर त्या जिज्ञासू मुलाला निर्माण झाला. अँड व्हाय द फ्लावर्स डाय. अँड काय म्हटलेलं आहे, व्हाय द फ्लावर्स डाय, आणि फुले का मरण पावतात, का मरतात, का बाद होतात, हाही प्रश्न कोणाला पडलेला आहे, तर त्या जिज्ञासू मुलाला पडलेला आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वाइंड शूड कम. आता त्याला काय जाणून घ्यायचं आहे, तर वारा का वाहतो. का वारा आला पाहिजे सांगा, वारा का व्हायला पाहिजे, कारण काय त्याचं, तर तो का वाहतो आणि कशामधून, फ्रॉम आउट द बिलोज नोज. आणि जो ताफा आहे, म्हणजेच काय म्हणलेलं आहे, भाता आहे, या भात्याच्या नाकातूनच हवा का आली पाहिजे. हा प्रश्न कोणाला निर्माण पडलेला आहे, तर जिज्ञासू मुलाला पडलेला आहे की ह्या भात्याच्या नाकातूनच हवा का आली पाहिजे. हा प्रश्न त्याला काय करायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. व्हाय पॉप गन्स शूड गो पॉप अँड व्हाय. मग खेळण्यातील असणारी जी बंदूक आहे ती खेळण्यामध्येच का गेली पाहिजे, इतरत्र का जाऊ शकत नाही, खेळण्यामध्येच का गेली पाहिजे, हेही कुणाला जाणून घ्यायचं आहे, त्या मुलाला जाणून घ्यायचं आहे. आणि व्हाय, हा प्रश्न वारंवार येतो बघा. तर का हा प्रश्न पडलेला आहे. द ओशियन एब्स अँड फ्लोज. एब्स म्हणजे ओसंडून वाहणे, ओशियन एब्स अँड फ्लोज. तर समुद्र हा ओसंडून का वाहतो, ओसंडून का व्हायला आहे, तर का होतं, त्याचं कारण काय आहे, हेही त्या जिज्ञासू मुलाला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स. आता त्याला हे जाणून घ्यायचं आहे की माशांना श्वसनेंद्रिय का असतात.
काय जाणून घ्यायचं आहे, माशांना श्वसनेंद्रिय का असतात अँड व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय. व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय. आणि मुले उड्डाण करू शकत नाहीत, उडू शकत नाहीत. का उडू शकत नाहीत, हाही त्याला पडलेला प्रश्न आहे. व्हाय स्टीम कम्स फ्रॉम केटल स्पाउट. आणि किटलीच्या नाकातून म्हणजे किटलीच्या चोचीतून, किटलीच्या तोंडातून वाफ का बाहेर येते. वाफ का बाहेर येते. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि मग ढगातूनच, आकाशातूनच पाऊस का बरं पडतो. बघा किती प्रश्न पडत आहेत त्याला. काय वाटतंय त्याला, तर ढगातूनच पाऊस का पडतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शूड बर्न. मग त्याला आता जाणून घ्यायचं आहे की कोळसाच का बरं जाळला पाहिजे. अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. दगड का नाही जाळला पाहिजे. थोडासा होता आपण दगड जाळत नाही, कोळसाच जाळतो. काय कारण आहे त्याचं, हे कारण त्याला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर. आता सफरचंदाच्या गाभ्यामध्ये बिया कशा येतात. सफरचंदाच्या गाभ्यामध्ये काय कशा येतात, बिया कशा येतात, हेही त्याला जाणून घ्यायचं आहे. अँड मॅरो इन द बोन. आणि आपली जी हाडं आहेत त्याच्यामध्ये मज्जा कशा प्रकारचा तयार होतो. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जे मांसल पार्ट आहे तो मांसल पार्ट कशा प्रकारे तयार होतो, हेही काय करायचं आहे, त्या जिज्ञासू वृत्तीच्या मुलाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे का असा प्रश्न वारंवार या ठिकाणी आपल्याला आल्याचं दिसून येत आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय आय शूड मेल्ट. आता त्याला काय जाणून घ्यायचं आहे, तर बर्फ का वितळतो. का वितळतो बर्फ, हे त्याला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. व्हाय स्पायडर्स ईट द फ्लायज. आता जे स्पायडर आहे, स्पायडर म्हणजे काय, कोळी. कोळी जे असतात ते कोळी काय खातात म्हणून सांगितले, ईट फ्लायज. मधमाशा का खातात, माशांनाच का ते कोळी खातात, काय कारण आहे त्याचं, हेही त्याला जाणून घ्यायचं आहे. व्हाय डज शूड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट. आता काय म्हणले, मधमाशा का डंक मारतात, त्याने डंकच का मारला पाहिजे, त्याचं कारण काय आहे, हे कारण त्याला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. शूड मेक द डक टू राईज. मग या सर्वांसाठी कणिक वाढवली पाहिजे का, कणिक जास्त मळली पाहिजे का, कणिक तयार केली पाहिजे का. जर मधमाशांना माशा खायच्या असतील तर ते खायचं बंद करून त्यांना कणिक खायला दिली पाहिजे का. म्हणजे या गोष्टी यांचा प्रश्न हा कोणाला निर्माण झालेला आहे, तर या छोट्याशा मुलाला निर्माण झालेला आहे. सम ऑफ हिज वेज फाईट्स आर नॉट टू हार्ड. याचे असणारे त्याचे जे काही फारसे प्रश्न कठीण नाहीत. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते काही जास्त का असे विचारण्यासारखी जास्त कठीण नाहीत. टू आन्सर इफ यू ट्राय. इफ यू विल ट्राय. जर तुम्ही प्रयत्न केला तर उत्तर नक्की तुम्हाला सापडेल. प्रयत्न केला तर काय होईल, उत्तर नक्कीच सापडेल. बट अदर नो वन एव्हर एट. मग काय म्हटलेलं आहे, यापैकी पण अजून एकही नाही उत्तर सापडणार, असं कधीही होणार नाही. पण त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, यू विल ट्राय अँड ट्राय. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, म्हणजे उत्तर लगेच सापडेल. हॅज फाउंड अ रिझन व्हाय. का, याचं उत्तर नक्कीच तुम्हाला सापडलेलं आहे. पण कधी प्रयत्न केला तर का याचं उत्तर तुम्हाला काय असेल, सापडलेलं असेल, तुम्ही शोधलेला असेल. आणि का हा प्रश्न पुन्हा तुम्हाला पडणार नाही. पण तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, याचं उत्तर शोधावं लागेल. शंका काय असेल त्या शंकांचं निरसन करावं लागेल. हे मात्र नक्की तुमच्या लक्षात यायला पाहिजे.